त्यांनी दाखवा फक्त तुम्ही एक काम केलेलं दाखवा. तुम्हाला एकही काम दाखवू शकत नाही 5 वर्षामध्ये. एक रस्ताही दाखवू शकत नाही. तो सिमेंट टँक करून ठेवला, ते बस स्टँडच्या तिथं गाड्या उलट्या बाजूने करून ठेवले, एकही गाडा केला नाही. संपूर्ण कोपरगाव शहरातील लोकांसाठी केलं होतं, हे तिकडे त्यांच्या तिकडे घेऊन पळून गेले. एकही कोपरगाव शहरातला खेळाडू तिथं जात नाही. असं मी खोटं बोलत नाही, खोटं बोल पण रेटून बोलत नाही, पण मी खरं बोलतो. आणि खरं करायचं असेल तर समोरच्यानी यावा, मी त्यांना त्यांच्या डोळे उघडून दाखवतो कसं काम केलं. म्हणून आमचे बांधव असतील, आमच्या माता भगिनी असतील, एवढा छान प्रतिसाद. खरं तर हा प्रतिसाद म्हणजे असती विजयाची नांदी. आमच्या माता भगिनी, कारण वेळ जर बघितली तर संध्या या ठिकाणी बोलणार आमदार साहेबांच्या कामासंदर्भात बाकीचे माझे सहकारी सगळे मित्र त्या आकडेवारीबद्दल सगळं सांगतील, कामाबद्दल सांगतील. म्हणून एका छोट्याशा मुद्द्यावरती तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय समोर बसलेले मतदार बंधू भगिनी आणि माझे पत्रकार, ही निवडणूक यासाठी महत्वाची. आपल्या प्रभागातले दोन्ही उमेदवार असतील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेबजी कोयटे यांचा सत्कार होत आहे. पुढे करीत आहे कोपरगाव तालुक्याचे जलनायक असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे, या भागातील उमेदवार सागर आहेर व फडेताई यांच्या प्रचारार्थ ही जी सभा आयोजित केली आहे, या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व समुदाय. आज ही जी निवडणूक आहे येत्या 2 तारखेला, ही निवडणूक नसून या कोपरगाव शहरासाठी खूप महत्त्वाचा निर्णय घेण्याचे क्षण आहे. ही निवडणूक म्हणजे आणि सत्य आणि असत्य या धर्तीवर आधारित आहे. कारण 2014 ते 19 विरोधी पार्टीचा आमदार असताना या कोपरगाव शहरामध्ये, या कोपरगाव शहराचं नाव धुळगाव पडलं होतं. कोपरगाव शहरातील एकही रस्ता 14 ते 19 झाला नाही. माझं आव्हान आहे समोरच्यांना की त्यांनी जाहीर सांगावा की 14 ते 19 कोपरगाव शहरातील आम्ही हा रस्ता केला. एकही रस्ता केला नाही कोपरगाव शहरातील. कोपरगाव शहराचं नाव धुळगाव झालं. गाडी पुढे गेली तर मागं धूळ उडवायची, मागं चालवायची कशी गाडी समजत नव्हतं. पाणी 23 दिवसाड या कोपरगाव शहरामध्ये यायचं. मला त्यांना सांगणं विचारणं आहे का आमदार आशुतोष दादा जर या 5 वर्षामध्ये शहरातील सगळे प्रमुख रस्ते घेत असतील, 5 नंबरचं तळ जे कोपरगाव शहरामध्ये 23 दिवसाड पाणी येत होतं, ते कोपरगाव शहरामध्ये आज 4 ते 5 दिवसाड पाणी येतं. जर आमदार म्हणून आशुतोष दादा हे सगळं करू शकत होते तर तुम्ही का केलं नाही, याचं उत्तर त्यांनी जाहीर द्यावं. खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा आमदार माझे आमदार होते. आणि त्यांनी प्रत्येक वेळेला म्हणजे लोकांना जे भूलथापट येतो, म्हणजे लोक कायम वंचित राहायला पाहिजे, पाण्यासाठी वंचित राहायला पाहिजे, रस्त्यासाठी वंचित राहायला पाहिजे, अशा प्रकारची समस्या 14 ते 19 या कोपरगाव शहरातील लोकांना कळली. पण आशुतोष दादांनी गेल्या 5 वर्षामध्ये 20 ते 25 समाजांना बोलावून त्यांच्या समाज मंदिरासाठी 20-20, 25-25 लाख रुपये दिले. आणि खोटा असेल तर समोर विरोधकांनी माझ्याबरोबर यावं, पत्रकार सगळे इथं आहे, पत्रकारांना बरोबर घ्यावं. कुठं आशुतोष दादांनी प्रत्येक समाजाला कसे कसे पैसे दिले मी त्यांना दाखवतो. कुठं रस्ते कोपरगाव शहरातील आशुतोष दादांनी केले. पत्रकार बरोबर आहे, त्यांना घेऊन जाऊ, तुम्ही माझ्या बरोबर या, मी तुम्हाला दाखवतो. बस स्टँडच्या मागचं कॉम्प्लेक्स मी तुम्हाला दाखवतो. क्रीडा संकुल जे त्यांनी तिकडे पळवलं होतं, तुमचं स्विमिंग टँक, हा म्हणजे बंद पडलेल्या सगळ्या गोष्टी समोरच्यांनी केलेल्या आहे. आशुतोष दादांनी सगळे प्रोजेक्ट जे कोपरगाव शहरामध्ये केले ते प्रोजेक्ट सफल झालेले. आज तुम्ही जिल्हा उपरुग्णालय बघा, 50 बेडचं ICUचं रुग्णालय त्या ठिकाणी आशुतोष दादांनी केलं, तर त्याचं काम पूर्ण चालू आहे. माधव उद्यानात समोरचं कॉम्प्लेक्स नगरपालिकेसमोरचं ते चालू आहे. बस स्टँडच्या मागचं कॉम्प्लेक्स ते चालू आहे. असे असंख्य कामं आशुतोष दादांनी केलेली. मग तुम्हाला बोलण्यासाठी मुद्दा राहिलेला नाहीये. फक्त आता काय खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं या राजकारण या कोपरगाव शहरामध्ये चालू आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा विषय फक्त एकच आहे, आशुतोष दादांना जे काही 3-4 दिवसाआड पाणी येतं ते पाणी रोज द्यायचंय.
आणि आशुतोष दादांना तुम्ही विचारलं, त्यांनी जे वचन दिलं होतं तुम्हाला ते 5 वर्षात पूर्ण केलंय. आणि आता जर त्यांच्या विचाराचे नगरसेवक नगराध्यक्ष जर झाले तर आपल्याला भविष्यामध्ये रोज पाणी मिळणार आहे व कोपरगाव शहरातली समस्या मिटणार आहे. पण जर चुकीचे माणसं जर निवडून आले या कोपरगाव शहरामध्ये विरोधी पार्टीचे, तर या कोपरगाव शहरामध्ये आशुतोष दादाला काम करून देण्यात येणार नाही. त्या प्रकारचे ठराव या कोपरगाव शहरामध्ये होणार नाही. आशुतोष दादांनी किती पण जरी निधी आणला, पण या नगरपालिका जर विरोधी पार्टीच्या सत्तेदार ताब्यात असली तर आपले ठराव होणार नाही. आशुतोष दादांच्या त्या निधीला इथं मंजुरी मिळणार नाही. कारण सिस्टमच तशी आहे की दादांनी वरतून निधी आणल्यानंतर स्थानिक नगरपालिकेला ठराव घ्यावा लागतो. चुकीचे नगरसेवक आले तर ठराव होणार नाही. याची प्रचिती आपल्याला मागे आलेली. कोपरगाव शहरातले 28 कामाचे कोपरगाव शहरातले मेन रस्ते होते, त्याचे ठराव घ्यायचे होते, तर या लोकांनी त्या ठरावाला विरोध केला. वर्क ऑर्डर देण्यात आल्यानंतर ते वर्क ऑर्डर त्याच्या विरोधामध्ये हायकोर्टमध्ये गेले, स्टे घेतला. 5 नंबरचं तळ जे आज आपण तिमकामध्ये उभं आहे, 3-3, 4-4 दिवसाला पाणी येतं, ते तळ सुद्धा होऊ नये म्हणून कोर्टामध्ये माणसं उभे केले. अशा प्रकारची पार्श्वभूमी असलेले, इतिहास असणारे हे लोक आज समोर आज उभे आहेत. या लोकांना यांची जागा दाखवायची वेळ आलेली आहे. म्हणून येत्या 2 तारखेला जी निवडणूक आहे, ही निवडणूक होत असते, राजकारण होत असतं, पण या समस्येसाठी, तुमच्या सगळ्यांच्या समस्येसाठी आमदार आशुतोष दादा झटत आहे. आणि त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे काकासाहेबांसारखा, काकासाहेबांचं काम सांगण्यासारखं म्हणजे काय सांगावं. राजकारण डोळ्यासमोर ठेवून कधीच काम केलं नाही. आम्ही गांधीनगरमध्ये सभा घेत होतो, त्या ठिकाणी तिथल्या गांधीनगरच्या त्या मंदिरामध्ये 5-50 महिला त्या ठिकाणी बसलेल्या होत्या, ज्यांना कोणी सांभाळत नाही. त्या म्हणजे त्यांना खायची प्यायची हाल. काही अपंग महिला होत्या, काहींना नातेवाईक होते, कोणीच नाही, त्यांची खायची प्यायची हाल होती. त्या महिलांना काकासाहेबांच्या माध्यमातून गेल्या 5-7 वर्षापासून 2 टाइमचं जेवण पोच करतात काका. नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून, नगरपालिका इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणारा माणूस नाहीये. सणासुदीला त्यांना आपण ज्या पद्धतीत घरामध्ये गोडधोड जेवण देतो तशा पद्धतीचं जेवण त्या महिलांना दिलं जातं. अशा प्रकारचं काम आहे काकासाहेबांचं. नगरपालिका डोळ्यासमोर ठेवली आणि काम चालू केलं असा माणूस नाही. असा मनाचा आशुतोष दादांनी दिला आहे. अशा भरपूर काम आहे काकांचे. शिर्डीमध्ये वृद्धाश्रम आहे लहान मुलांना सांभाळायसाठी. म्हणजे काम जे सांगण्यासारखं नाही. आशुतोष दादाचं काम आणि काकांचं काम खोटं काहीच नाहीये. खोटं याच्यात काहीच नाही. सगळ्यांनी बरोबर यायचं, आपण सगळ्यांना दाखवून देऊ. समोरच्यांनी दाखवा फक्त की मी एक काम केलेलं दाखवा. तुम्हाला एकही काम दाखवू शकत नाही 5 वर्षामध्ये. एक रस्ताही दाखवू शकत नाही. तो सिमेंट टँक करून ठेवला, ते बस स्टँडच्या तिथं गाळे उलट्या बाजूने करून ठेवले, एकही गाळा केला नाही. संगमनेरला तुम्ही बघितलं तर संगमनेरचं गाळं तिथलं बस स्टँड तुम्ही बघा, 4ही बाजूने कॉम्प्लेक्स आहे. बेरोजगारांना रोजगार दिला जातो. क्रीडा संकुल जे कोपरगाव शहरातील लोकांसाठी केलं होतं ते तिकडे त्यांच्या तिकडे घेऊन पळून गेले. एकही कोपरगाव शहरातला खेळाडू तिथं जात नाही. अशा प्रकारचं न विजन असलेलं नेतृत्व समोर आहे आणि एक साईडला नेतृत्व असलेलं विजन आहे. तुम्ही सगळं विचार करा. मी खोटं बोलत नाही, खोटं बोल पण रेटून बोलत नाही, पण मी खरं बोलतो. आणि खरं करायचं असेल तर समोरच्यांनी यावा, मी त्यांना त्यांचे डोळे उघडून दाखवतो कसं काम केलेलं आहे. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, येणाऱ्या 2 तारखेला सागर आयर असेल किंवा फडेताई असेल आणि काका कोयटे असेल, असे तिन्ही घड्याळ याला उमेदवार तुम्ही मतदान करा. आणि तुमचे नातेगोते जे आजूबाजूला असेल त्यांना मतदान करा. आणि घड्याळ फक्त निवडून द्या. आणि कोपरगाव शहरातले 5 वर्षातला विकास तुम्ही बघा. एवढंच विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. कोपरगाव शहरामध्ये माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी कोपरगाव शहरामध्ये जो विकासाचा रथ चालवला, त्या विकासाचा रथ रोखण्यात मला तर वाटतं कोणाची हिंमत नाही. आम्ही आशुतोष दादा बरोबर का आहे का कोपरगाव शहरामधील जवळजवळ 60% लोक आपण म्हणजे माझ्यासह आपण एक छोट्याशा घरामध्ये राहतो. टिळकनगर असेल, संजय नगर असेल, गांधीनगर असेल, महादेवनगर असेल, दत्तनगर असेल, लक्ष्मीनगर असेल, या छोट्यामध्ये वास्तव्यास राहणारे माझे बांधव, आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण सकाळी धावू तेव्हा संध्याकाळी जेवू, ही आपली परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये गेले आमदार साहेब ज्यावेळेस आमदार झाले त्यानंतर जो आपला पाण्याचा प्रश्न होता, याची मी तुम्हाला जेवढे नगर उपनगर सांगितले, या नगरामध्ये आम्ही दादाचा पराभव झाल्यानंतर आम्ही प्रत्येक भागात दादाला फिरून दाखवलं.
आणि अक्षरशः आमदार साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं का एवढ्या मोठ्या परिस्थितीत माझ्या झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस, माझी माता भगिनी जर 20-20 दिवसाचं पाणी ठेवत असेल, 1 महिन्याचं पाणी ठेवत असेल, तर अशी आमदारकी काय आणि अशी खासदारकी काय. परंतु मी या कोपरगावच्या शहराचा पाणी प्रश्न सोडेल याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर आमदार साहेबांनी उपोषण केलं. उपोषणाचा दुसरा दिवस होता. आमचे सहकारी जनिनचे चेअरमन जामदार साहेब यांची तब्येत ढासळली आणि त्यांना ऍडमिट केलं. आमदार साहेबांच्या घरच्या मंडळी सगळ्यात चैताली ताईसह पुष्पताई काळे सगळं तिथं हजर झाल्या आणि त्यांनी विनंती केली दादाला की दादा तुम्ही आता उपोषण सोडा. परंतु आमदार साहेबांनी सांगितलं मी उपोषण ज्यावेळेस सोडेल, माझ्या कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न ज्यावेळेस मिटेल त्यावेळेस मी उपोषण सोडेल. मला सांगा विरोधकांनी किती त्यांच्या घरातले लोक आतापर्यंत उपोषणाला बसलेले आहे, त्यांनी या जनतेसमोर ठासून सांगावं का आम्ही या कोपरगावच्या शहराकरता पाणी प्रश्न सोडवलेला आहे. भूमिपूजन झालं, तलावाचं काम चालू झालं, चांगल्या परिस्थितीत काम चालू झालं आणि त्याच्याकरता जर 131 कोटी तुम्हाला मिळवायचे असेल तर शासनाला लोकवर्गणी भरावं लागते असा नियम आहे. आणि ती लोकवर्गणी भरण्याकरता यांनी कलेक्टरला वोट लावून दिलं की याच्यात काहीतरी खोडा घाला म्हणून आणि दादाला नोटीस निघाली नगरपालिकेला का तुम्ही 20 कोटी रुपये तातडीने भरा तर तुम्हाला पुढचं काम चालू होईल. दादानी क्षणाचाही विलंब न करता मंत्रालय गाठलं आणि 20 कोटी रुपये कोपरगाव नगरपालिकेचे माफ करून आणले. त्यावेळेस विरोधक कुठे होते हो? का तुम्हाला सुचलं नाही त्यावेळेस? का तुम्ही कोपरगाव शहराचं पाणी प्रश्न सोडवलं नाही? का तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवले नाही? आता तुम्ही नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस निवडून गेले त्यावेळेस तुम्ही आता जर एखादी सांगितलंय काका काल परत का कोपरगाव नगरपालिका 23 दिवसानं पाणी देते. मला तर वाटतं जर विजयराव वाडले जर सोडले तर संपूर्ण हे खोले गटाचेच नगरसेवक होते आणि आज त्यांच्या जवळ आहे. तर मित्रांनी त्यांनाच प्रश्न विचारा का तुम्ही कोपरगाव शहराला महिन्याचं पाणी कसे घेत होते. आज तुम्ही सांगतात तुमचे सहकारी आम्ही 1 महिन्याला पाणी देत होतो, एवढा रुपयाचं पाणी एका दिवसाला मिळतं, पण आज जवळजवळ 90% नगर माजी नगराध्यक्ष त्यांच्याजवळ आहे. त्यांनी प्रश्न विचारावा. या कोपरगाव शहरामध्ये आपण आमदार असतो दादा काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल उभा केलेला आहे त्यांना आपल्याला भरघोस मताने विजय करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या सहकारी आमच्या फडेताई असतील, आमचा आहेर साहेब असेल आणि अध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोलटे असेल, यांना भरघोस मताने विजयी करा. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगण्यात आलं की इथं कॉर्नर मीटिंग आहे, कॉर्नर सभा आहे. या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या कॉर्नर सभा म्हणावी कशी हाच मला प्रश्न पडलेला आहे. एखाद्या मंत्र्याची जशी जाहीर सभा असते तशा जाहीर सभेचं स्वरूप या सभेला आलेलं आहे. आणि हे जे स्वरूप आलेलं आहे याचं कारण या भागाचे आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार सागरजी आहेत, त्याचप्रमाणे फडेच आहे. तुमची लोकप्रियता याच्यातून दिसते. हे कोणी धरून आणलेल्या महिला नाहीयेत. ह्या दोन्ही नगरसेवकांवर प्रेम करणाऱ्यामुळे या ठिकाणी आलेले आहेत. आणि तुमच्यावर प्रेम का करतात सागर भाऊ याचा सकाळी मी अनुभव घेतला. या प्रभागामध्ये मी ज्यावेळेस फिरलो सकाळी, मी प्रचार फेरी केली. पूर्वी जेव्हा या फेरीमध्ये मी यायचो, ज्यावेळेस मी राजकारणात होतो, बसत आहे बसा, त्यावेळेस या प्रभागामध्ये कोकणातल्या सगळ्यात जास्त तक्रारी मला या प्रभागामध्ये ऐकायला मिळायच्या. आमचे गटरी नाही, आम्हाला रस्ते नाही, आम्हाला पाणी येत नाही 20-25 दिवसांनी, प्रचंड तक्रारी लोक करायची. पण आज ज्या पद्धतीने या वार्डाचा विकास झालेला आहे तो पाहून मला सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्का बसलेला आहे. ज्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या आशुतोष दादांचा मला पूर्वी पण अभिमान होता आणि आता तर जास्त अभिमान त्यांचा वाटायला लागलेला आहे. या भागात अनेक चांगले उद्योजक सुद्धा आहेत. तुमचा अशोक गवळी, किती वर्षे अशोक सर जनावर किती? 15 जनावर आहे. बोलणारे होतं ना आता.
गेला का? बोलून किती बायाला शिकवतो तू? तुझ्या विषयावर येतो मी परत. या ठिकाणी आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली कोपराव तालुक्याचा विकास झालेला आहे, कोपराव शहराचा विकास झालेला आहे. विकास विकास म्हणजे काय याची विरोधात बोंबा मारताय. त्यांना म्हणावं विकास तुम्हाला पाहायचा असेल तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये येऊन बघा. आता मला आश्चर्य वाटलं की तुम्ही एक गटार या ठिकाणी ठेवलेलं नाही. सगळ्या रस्त्या घरातलं पाणी पूर्वी रस्त्यावर यायचं, रस्त्यावर व्हायचं, टुकरं व्हायचे, गारवळ असायचे. एक गारव दिसलं नाही, एक डुक्कर दिसलं नाही आणि एक गटार सुद्धा दिसली नाही. गटार मुक्त प्रभाग हा झालेला आहे. सगळ्या कंट्री अंडरग्राऊंड ड्रेनेज चांगलं केलेलं आहे. पहिले तुम्ही केलेलं आहे आशुतोष दादांच्या निधीतून. आणि सगळ्या प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, पेव्हर ब्लॉकचं आच्छादन, सगळ्या अंडरग्राऊंड ड्रेनेज पेव्हर ब्लॉकनं झाकलेलं आहे. एक समस्या तुमची आहे, जे काही पाणी येतं पावसाळ्यामध्ये ज्या संख्येने उपस्थित आहे त्याचा मला विशेष आनंद झालेला आहे. महिलांना राजकारणामध्ये किती आरक्षण दिलेलं आहे? कोणी तर 70-80% महिला दिसत आहेत. फक्त महिलांकरता महिलांनी काय वागायला पाहिजे एकदा जोरदार. दादा मी आता सांगत होतो विरोधकांना विकास काय हे जर बघायचा असेल तरी प्रभाग क्रमांक 9 मध्ये यावं. या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमदार साहेबांनी तब्बल 3 कोटी रुपये निधी दिलेला आहे. आणि त्या 3 कोटी रुपयाच्या निधीतून सगळ्या गल्ल्यांमध्ये छोटे छोटे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असं जो विकास झालेला या भागाचा हा कोकणाचा सर्वात विकसित भाग आहे असं मला वाटायला लागतं. तुमचा पाण्याचा प्रश्न हा काही घरांचा लक्ष्मीनगरचं पाणी तुमच्या भागामध्ये. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो मुद्दा आशुतोष दादा काम करायला मिळालेला भक्ती आमदार आपल्याला मिळालेला आहे. निधी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निधी आला, पण त्या निधीतून सर्वोत्कृष्ट कामं दर्जेदार कामं जर कोणी केलेले असतील तर आशुतोष दादांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले. त्याच्यामुळे भले हे उमेदवार निवडून येणार ज्याच्यामध्ये तुमच्या आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे सागर भाऊ सुद्धा निवडून येणार आहे, 100% निवडून येणार. या निमित्तानं मला पुढे काय यावं असं वाटलं पाहिजे स्टेज सोडून. मला मजांशी काही गप्पा मारा असं वाटतं. गप्पा काय मारायचे मला सांगा. लाडक्या बहिणींचे पैसे किती महिन्यांना येतात? हात वर करा. तुमचं लाडक्या बहिणीचे पैसे जाऊन घेतलेच पाहिजे. ते घर कामाकरता खर्च करू नका. ते बँकेमध्ये सेव्हिंग करा, डिपॉझिट करा. त्याचं तुम्हाला आडव्या अडचणीला, लग्न करायला, मुला मुलींच्या शिक्षणाला, दवाखान्याला ते पैसे कामाला येतील. याच्या व्यतिरिक्त घर करता तुमची जर काही करायची इच्छा असेल, छोटे छोटे घरगुती व्यवसाय, तुम्ही कुठे कामाला बाहेर जायचं नाही, तुमच्या घरात बसून ज्याला आता म्हणतात इंग्रजीमध्ये वर्क फ्रॉम होम, कॉम्प्युटर कंपन्यांचा बरोबर नाही, वर्क फ्रॉम होम ज्यांची करायची इच्छा असेल त्यांना आपण आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली घरी तुम्हाला व्यवसाय करायची परवानगी आम्ही देणार आहोत. आता मला सांगा, असा घरगुती व्यवसाय करायची किती महिलांची इच्छा आहे? अरे वा, व्हेरी गुड. या घरगुती महिलांच्या व्यवसायाकरता आशुतोष दादांनी मला आदेश दिलेला आहे. आशुतोष दादा माझ्या एकदा समता बँकेमध्ये आले होते. मी त्या ठिकाणी एक समता मंदिर उभारलेलं आहे, उद्योग मंदिर. मी माझ्या निवारामध्ये महादेवाचं मंदिर केलं, बजरंगबलीचं मंदिर केलं, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर केलं, देवीचं मंदिर केलं. समता पोटपोळीमध्ये मी उद्योग मंदिर उभारलेले आहे. त्या उद्योग मंदिरामध्ये काय आहे, मी मशनी आणून ठेवलेलं आहे. तिथे मशनी कशाच्या? अगरबत्ती तयार करायची मशीन, कापूर तयार करायची मशीन, समोरच्या वाती तयार करायची मशीन, वेगवेगळीच्या वाती तयार करायची मशीन, अशा छोट्या छोट्या मशनी तिथे आणून ठेवलेल्या आहेत. गावातल्या आया माया येतात, त्या ठिकाणी त्या मशीनवर अगरबत्तीचं उत्पादन घेतात, कुणी समईच्या वातीचं उत्पादन घेतात, कुणी कापूर तयार करतात आणि ते विकायचं काम आम्ही करतो. तर आशुतोष दादांनी मला असा आदेश दिलेला आहे, अशा प्रकारचे मंदिर, उद्योग मंदिर, व्यवसाय मंदिर
त्याला काय नाव द्यायचं ते आपण ठरवू. हे गावातल्या विशेषतः सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही उपलब्ध करून द्या. माझी इच्छा आहे या भागामध्ये सुद्धा असं एक उद्योग मंदिर आपल्याला उभारायचं आहे. सगळं म्हणून का खरं तर असं एक रोजगार मंदिर महिलांसाठी आपल्याला ते उभारायचंय. त्या मंदिरामध्ये काय असणार आहे, मी आता जे सांगितलं ना अशा मशीन मी ती जाणून ठेवली. ज्या महिलांना घरी व्यवसाय करायचा असेल त्यांच्याकरता सुद्धा काही व्यवसायाची स्कीम आपल्याकडे आहे. मी आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये तुम्ही येऊन बघा, आडा वस्ती भाग आहे तिथं, त्या ठिकाणी हातमागाचे लावलेले केलेले मशीन, हातमाग असतो ना, खटक 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 चालतो पहिले. त्या हातमागावर काय करतात त्या महिला, पैठणा तयार करतात. पैठणा म्हणजे कशाची आठवण येते आपल्याला, येवल्याची. पण येवल्याच्या ऐवजी कोपरावर सुद्धा पैठणा तयार करणाऱ्या महिला आहेत. अशा पैठण्या तयार करायची तुमची इच्छा आहे का, तुम्ही ठरवा. त्या पैठण्या तयार कशा करायच्या ते आम्ही तुम्हाला शिकू. त्या पैठण्यांकरता कच्चा माल कसा उपलब्ध करून द्यायचा ते आम्ही करू. आणि तुम्ही तयार केलेला जो काही माल आहे, महिलांची अडचण काय असते, महिला बचत गटाची त्यांची काम करायची खूप इच्छा असते. कोणी लोणचं तयार करतं, कोणी पापड तयार करतं, कोणी कुरड्या तयार करतं, मसाले तयार करतं, पण ते विकायचं कुठं हा प्रश्न असतो. परंतु तुम्ही तयार केलेले सगळे उत्पादन समता पतपेढीच्या माध्यमातून मी खरेदी करायला तयार आहे. मी तुम्हाला सांगेल, आशुतोष दादांनी मागच्या महिन्यामध्ये प्रदर्शन मध्ये काही महिलांना शिलाई मशीन कामाचं प्रशिक्षण दिलं. काय शिवायचं ते तिघी, 9 वारी साड्या कशा शिवायच्या त्याचं प्रशिक्षण दिलं. आता 9 वारी साड्या घालणारे किती आहेत कोणी इथं, हा एक मावशी थोडं दिसत आहे, पण तुम्हाला शिवलेली 9 वारी साडी नाही चालायची. ते आपल्याला मुंबई पुण्याला पाठवायचे, त्याच्यावर सुद्धा योजना आपल्याकडे तयार आहे. त्याच्याऐवजी तुम्हाला पेटीकोट शिवायला आवडेल का, ब्लाऊज शिवायला आवडेल का, बोलणारे कुठे आहे, तू ब्लाऊज शिकवशील का. ब्लाऊज तयार करायचं चांगलं प्रशिक्षण हा बोलणारे मुलाने केलं इथं, हा इथं राहतो त्याचं प्रशिक्षण देतो. अशा प्रकारचं जर प्रशिक्षण तुम्हाला दिलं, तुम्ही जर ब्लाऊज तयार केले, पेटीकोट तयार केले, ते मी खरेदी करीन. फक्त तुमची काम करायची तयारी पाहिजे. लाडक्या बहिणीचे पैसे राहू देशाला, लाडक्या बहिणीचे तुम्हाला पैसे ज्यांनी दिले ते अजितदारांची सुद्धा पर्व सभा आयोजित केलेली आहे. तेव्हा त्या लाडक्या भावाला त्या ठिकाणी आभार मानण्याकरता सुद्धा तुम्ही आलंच पाहिजे. परंतु मला निवडणूक झाल्यानंतर या ठिकाणी जे काही एक उद्योग मंदिर उभं करायचं आहे, त्या उद्योग मंदिराकरता एखादी चांगली जागा लागणार. त्या जागेवर आशुतोष दादांच्या माध्यमातून कोणतीही निर्मिती व्हावं. मी या निवडणुकीमध्ये उतरलेला त्याचं कारण काय झालं माहितीये का, मी राजकारण सोडलो. आशुतोष दादा माझ्याकडे आले, त्यांनी मला आदेश दिला, सूचना केली, काका तुमच्याकडे एवढं व्हिजन आहे, तुम्ही समाजाचं काम करता, तर गावाकरता पण काहीतरी करा. तरी मी ऐकत नव्हतो. मग आशुतोष दादा मला डायरेक्ट उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले. ते अर्थमंत्री पण आहे, महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या ताब्यामध्ये आहे. त्यांनी मला सांगितलं, काका तुमच्या काय काय योजना असतील ते मला सांगा, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी मी तुम्हाला द्यायला तयार आहे. मग मला वाटलं की माझ्या उमेदवारीमुळे जर गावाला एवढा निधी मिळणार आहे तर आपण आता गावाकरता काहीतरी केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मी फिरत राहतो, जगामध्ये फिरतो, पण शेवटी आपलं गाव ते गावच. गावाविषयीचं प्रेम, गावाविषयीच्या जिव्हाळा हा काही कमी होत नाही. त्याच्यामुळे मी ठरवलं की याच्या पुढचं आपलं आयुष्य हे गावाकरता समर्पित करायचं, गावाकरता आपण करायचं. याच्या पुढचं जे काही माझं आयुष्य आहे ते केवळ कोपरगाव आणि कोपरगाव. कोपरगावचा विकास हाच माझा श्वास, कोपरगावचा विकास हाच माझा अभिमान, कोपरगावचा विकास हाच माझा ध्यास. आणि त्या उद्देशानं मी त्यापुढे नगरपालिकेमध्ये काम करणार. फक्त ते करताना तुमची जबाबदारी काय, एक तर मला निवडून देऊन नाही चालायचं. मला एकट्याने जर तुम्ही निवडून दिलं, मला जर मेजॉरिटी नाही मिळाली तर समोरची पार्टी जी आहे तिला मी नाव ठेवलेलं आहे खोडा पार्टी. कोणत्याही कामामध्ये खोडा घालायचं त्यांना चांगल्या पद्धतीचं माहिती आहे. आता एवढे आम्ही निवडणुकीचे अर्ज भरले, अर्ज भरताना त्यांना हरकत घेता येत होती, परंतु तेव्हा घेतली नाही. आणि आमचा विजय जेव्हा दिसायला लागला तो कोर्टात गेले. आशुतोष दादांनी जे जे काम आणायचा प्रयत्न केला, 5व्या तळ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा कोर्टात गेले. तुम्हाला एवढा गावाचा पुळका होता, तुम्ही जाहीर केलेलं निर्बंधाचं पाणी तुम्ही का आणू शकला नाही. आणि आशुतोष दादांनी हे गाव धूळमुक्त करायचं ठरवलंय.
रस्ते कसे आहेत तुम्ही बघा. एसजी विद्यालयाचा रोड झाला, तारुण्य रोड झाला, झाला, 23 प्रकारचे काम आशुतोष दादांनी करायचं ठरवलं. त्याच्यामध्ये सुद्धा कोट्यवधी गेली मंडळी. तर दादांना स्वप्नात असेल कोकणावर जर करायचं असेल तर आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे 30 नगरसेवक आहेत त्या सगळ्यांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे. आजपासून आपलं एक काम, तुम्ही मला मतं देणार आहात, फरीदाईला मतं देणार आहात, सागर भाईला मतं देणार आहे ना? हा, देणार आहे. हात वर करा सगळ्यांनी. वा 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 वा. बघा सागर भाऊ ज्याला म्हणतात प्रेम. वा वा. आणि 30 नगरसेवक निवडून आले पाहिजे. याकरता तुमचे ज्या ज्या ठिकाणी गावामध्ये नातेवाईक आहे, मित्रमैत्रिणी आहे, पाहुणे रावळे आहेत, त्यांना पण तुम्ही फोन करून सांगा की काका कोलटे आणि त्यांचे 30 उमेदवार आशिष चौधरी जे दिलेले आहेत ते निवडून आलेच पाहिजे. आणि किती चांगले उमेदवार दिले बघा. साधारण म्हणतो तुमच्या रोजच्या अडचणीवर नेहमी कामाला होतो. फळेंचं तर गंगाधर फळेंचं नाव आठवल्यानंतर काम कसं असावं त्याचा एक आदर्श उदाहरण म्हणजे गंगाधर फळे होते. त्यांच्या घरामध्ये आता उमेदवारी दिलेली आहे. तर या दोनही उमेदवाराला प्रचंड 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 मताने निवडून द्या. मला तर खात्री आहे उपविभागामध्ये सर्वाधिक मताधिक्य कोणत्या वार्डात मिळायचं असेल ते प्रभाग क्रमांक 9 मध्ये या आमच्या 2 उमेदवारांना निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे मताधिक्य तुम्ही द्यावं एवढीच विनंती करतो. थांबतो. चंपाषष्ठी आहे, त्या चंपाषष्ठीच्या मनापासून शुभेच्छा देतो. तसेच आपल्या आजचा संविधान दिन आहे, संविधान दिनाच्या मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. तसंच आजच्या या सभेच्या निमित्ताने 2 मिनिटं जर आपण चर्चा थांबवली तर बरं होईल. या सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्हाचं बटन दाबून येत्या 2 तारखेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना बोलावून मतदान करावं आणि आपले प्रभाग नंबर 9 मधील दोन्ही उमेदवार यांना भरभरून मतांनी त्या ठिकाणी निवडून आणावं अशा प्रकारची नम्र विनंती आपल्या या सभेच्या निमित्ताने करतो. तसेच आपण सर्वांनी गेल्या वर्षी 2024 ची जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मला दुसऱ्यांदा आपला आमदार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याही बद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या निमित्ताने सर्व माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ही निवडणूक जी आपली होते ही तब्बल 9 वर्षानंतर निवडणूक होती. नगर परिषदेची निवडणूक याच्या अगोदर 2016 झाली होती आणि 2016 ची परिस्थिती काय होती हे आपल्याला आठवतंय का? नाही. 2016 आपण 23 दिवसावर पाणी घेतलं होतं. 23 दिवसावर पाणी घेतलं होतं आणि म्हणून आपण सर्वांनी मला 2019 ला आपला आमदार म्हणून पहिल्यांदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून राज्य शासनाकडनं मी आपली पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. आपल्या परिसरामधल्या पाईपलाईन असतील, टाक्या असतील, या तर झाल्याच, परंतु एक महत्वाचा विषय त्याच्यामध्ये झाला तो 5 नंबर साठवण तलावाचं काम त्या ठिकाणी होऊ शकलं. आणि म्हणून आपल्याला जे पाणी 23 दिवसात, 16 दिवसात, 10 दिवसात मिळत होतं आज ते 4 दिवसानंतर देऊ शकतोय. ते केवळ त्या 5 नंबर तलावाचं काम पूर्ण झालं म्हणून. येते ना पाणी 4 दिवसानंतर. आता गेल्या वर्षभरापासून आपल्याला ते पाणी मिळतंय. मागच्या वर्षी आपण चालू केलं होतं, आता त्याला वर्ष झालेलं आहे का आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येतंय. परंतु आजही तुम्ही सगळेजणी 8 दिवसाचंच पाणी साठवून राहिलं. बरोबर आहे का नाही? 4 दिवसानंतर आलं तर पहिलं पाणी फेकून द्यायचं
पुन्हा 8 दिवसाचं साठवायचं. तर ती सवय झाली आपल्याला. तर सवयीचा भाग आहे. सवय सहजासहजी जाणार नाही. ज्या पद्धतीने 4 दिवसानंतर आपण आता पाणी तुम्हाला देतोय, त्या योजनेमधले 5 नंबर तलावाचे काम पूर्ण झालेले. त्या योजनेमध्ये 1 ते 4 तलावाचं पण काम करायचं होतं. त्याचे पुढचे पहिलेचे तलाव होते ते मातीचे, तिथं साफसफाई करायच्या, काट्या काढायच्या, त्याचे दगड काढायचे, थोडी खोली करायची आणि त्याला कागद टाकायचा, जेणेकरून त्याच्यातून कुठल्याही प्रकारचे लिकेज होणार नाही. परंतु ज्या दिवसापासून 5 नंबर तलावाचं काम पूर्ण झालंय, आपल्या शहरामध्ये, उपनगरामध्ये 100 एकराची प्लॉटिंग चालू झाली. बंगल्याचे प्लॉट असतील, फ्लॅटचे प्लॉट असतील. त्या दिवसापासून जवळजवळ 8 ते 10 9 बिल्डिंगचं काम चालू आहे. म्हणजे याचा अर्थ काय, नुसतं पाण्याचा एक प्रश्न सुटला आणि आपल्याकडे लोकसंख्या वाढण्याचे संकेत त्या ठिकाणी यायला लागले. आणि म्हणून मी विचार करू लागलो का जर आपण तात्पुरती हे 4 तलाव पूर्ण केले तर तुम्हाला रोज पाणी लगेच येत येईल. परंतु आपल्याला विचार करायचा पुढच्या 50 वर्षाचा. 50 वर्ष आपल्याला कुठली अडचण पाण्याची राहिली नाही पाहिजे. आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण 5 नंबर तलाव कॉन्क्रीटचा केलेला आहे, बघितलाय का तुम्ही तलाव 5 नंबरचा? किती जमिनी बघितलं हातवर करून सगळ्या. तो कॉन्क्रीटचा तलाव आपण पूर्ण केला मागच्या वर्षी. फार थोड्या लोकांनी बघितलं. तर त्या पद्धतीने आपल्याला राहिलेले तलाव पण कॉन्क्रीटचे करायचे. आणि तुम्हाला जो काही ताण होतोय, ज्या दिवशी तुम्हाला रोज पाणी झाल्यानंतर तुम्ही वैतागून म्हणणार जा हे पाणी साठवणारच नाही, गरजच नाही तुम्हाला. रोज जर पाणी यायला लागलं तर त्या दिवशी तुमची साठवायची सवय मोडून जाईल. आता काय तुम्हाला भरोसा अजून पटना, म्हणून 8 दिवसाचं साठवून राहिले. पण मी तुम्हाला विश्वास देतो, मी दिलेला शब्द त्या ठिकाणी पूर्ण करणारच आहे. तुम्ही दिलेली जबाबदारी दुसऱ्यांना. माझं स्वप्न आहे शहराला रोज पाणी द्यायचं आणि मी ते करणार आहे. यात कुठली शंका आपण मनामध्ये ठेवू नका. पाण्याचा प्रश्न आहे काय, टाळ बाजू घ्या, बाजू घ्या. पाण्याचा प्रश्न एक मूलभूत गरज आहे. पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला एवढं वन फिरायची गरज नाही पडली पाहिजे. दिवसातले कितीतरी वेळ तुमच्या पाण्यासाठी जात आहे. आणि सांगायला तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण केवळ 5 नंबर तलावाचं काम पूर्ण होऊ नये म्हणून विरोधी लोकांनी कोर्टामध्ये 36 तारखा केल्या, कोट्यावधी रुपये घातले. कारण 5 नंबर जर तलाव पूर्ण झाला तर शहराचा प्रश्न काही अंशी कमी होईल. तुम्हाला पाण्याचे दिवस कमी करता येतील. आणि जर पाण्याचे दिवस जर कमी झाले तर आपण राजकारण कशावर करायचं, तुम्हाला कशाचा शब्द द्यायचा, अशा पद्धतीचे प्रवृत्तीचे लोक विरोधामध्ये त्या ठिकाणी काम करतात. त्यांना तुमच्या अडचणीशी काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त आणि फक्त त्यांचं राजकारण महत्वाचं आहे. निवडणुकीपुरतं तुम्हाला नादी लावायचं आणि आपली निवडणूक काढून घ्यायची आणि ते प्रश्न तसेच ठेवायचे. अशा प्रवृत्तीचे लोक या शहरामध्ये विरोधात काम करतायत. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती राहील, पाण्याचा प्रश्न असेल तो सोडवणार आहे. आपल्या परिसरातील रस्ते असतील, गटारी असतील, याचा प्रश्न आपण सोडवणार आहे. आपण एक नवीन योजना त्या ठिकाणी मंजूर करून आणलेली, ती योजनेचं काम पुढच्या 1-2 महिन्यामध्ये चालू होणार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गटारी या भूमिगत होणार आहे. कुठेही तुम्हाला बाहेर त्या ठिकाणी गटारी दिसणार नाही, वास येणार नाही, अशा पद्धतीची योजना आहे. आणि त्या गटरीमधलं सर्व पाणी एका ठिकाणी साठवून त्याच्यावर प्रक्रिया करून पिण्याचं सोडून ते पाणी कशालाही वापरता येईल. बांधकामाला वापरता येईल, बागकामाला वापरता येईल, काही धुवायचं असेल त्याला वापरता येईल. अशा पद्धतीची योजना आपण मंजूर करून आणलेली आहे. त्याचा तुम्हाला फारसा फायदा नाही, परंतु आरोग्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे का आपल्या गटारी भूमिगत झाल्या पाहिजे.
आणि म्हणून ती योजना असेल किंवा आपल्या परिसरातले रस्ते असतील, याच्यासाठी आपण एवढा निधी मंजूर करून आणलेला आहे. पुढचे 1 वर्षभर कामं चालतील एवढा निधी आपल्या कोपरगाव नगर परिषदेमध्ये मंजूर आहे. आता यादी वाचून दाखवायची ठेवली तर फार वेळ जाईल. आता काही कामं त्याच्यातले पूर्ण झालेले, काही कामं आपण त्या ठिकाणी मंजूर केलेले. आता पहिला रस्ता आहे बाळासाहेब संधान घर ते पठाण घर रस्ता 25 लाख रुपये दिले. हे काम पूर्ण झालेलं झालंय का नाही? झालंय ना? काय केला का अभ्यास तुम्ही? कडोसे घर ते संदीप पगारे घर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण हे पूर्ण झालेले, त्याला आपण 20 लाख रुपये दिले. आपल्या प्रभागामधील विविध कामांसाठी हे काम अजून सुरू व्हायचंय, याला 1,30,00,000 रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले. त्याच्यामधून रस्ते होणारे, गटारी होणारे, हायमॅक्स असतील, स्ट्रीट लाईट असतील, त्या ठिकाणी पुलाचे काही कामं आहेत. या सर्व कामांसाठी आपण 1,30,00,000 रुपये मंजूर करून आणलेले. पुढच्या महिन्यामध्ये त्याचं काम चालू होणार आहे. भरपूर कामं आपल्याला अजून करायची. चर्मकार समाजाची संरक्षण भिंत बांधकाम ते बाकी आहे. त्याचबरोबर आपल्या वडार समाजाचं समाज मंदिर त्याचं काम आहे, ते चालू व्हायचंय. ख्रिश्चन स्मशानभूमी संरक्षण भिंत ते काम पूर्ण झालेलं आहे. दुसरं आपल्या चर्मकार समाजाचं सभामंडप बांधकाम ते पूर्ण झालेलं आहे. भगवती कॉलनीमध्ये दत्तात्रय गवळी घर ते भगवान पितळे घर विविंग ब्लॉक बसवण्याचं काम 40 लाखाचं ते काम अजून व्हायचं आहे. SP अवताडे घर ते बत्रा घर भूमिगत गटार करणे त्याचं काम आता चालू होणार आहे. रसिक कोठारी घर ते गोरक्षनाथ घरापर्यंत लिव्हिंग ब्लॉक बसवायचे, त्याचं काम चालू होणार आहे. रणशूर घर ते ऍडव्होकेट शिंदे घरापर्यंत लिव्हिंग ब्लॉक बसवायचे. आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडेच आहे. त्याच्यामुळे आपल्याला निधीची गरज जेवढी पडेल तेवढी ते आपल्याला त्या ठिकाणी पुरवतील. आपल्या ज्या काही योजना असतील त्याच्यासाठी निधी कुठेही कमी पडू देणार नाही, अशा प्रकारचा शब्द त्यांनी, मी असेल किंवा आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजी कोयटे यांच्या साक्षीने त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि म्हणून आपल्याला एकच करायचंय, समोरची पार्टी आपल्याला एवढे 2-3 दिवस फक्त विचारणार आहे. काम सांगायला गेलं ते म्हणणार आम्ही आमचा आमदार नाही. आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलेलं आहे. सर्व जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून मला करून आणायचंय, नगरपालिकेकडे एवढं उत्पन्न नाही का सगळी कामं ते करू शकतील. त्याच्यावर पुढच्या काळामध्ये ते असे उत्तर तुम्हाला देतील. त्याच्यामुळे आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करावा. आणि त्या पद्धतीने हे दोन्ही उमेदवार, हे नवीन उमेदवार जरी असले परंतु या तळमळीने त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी काम करत आहे. आणि मला खात्री आहे त्यांना आपण निवडून दिल्यानंतर कुठेही त्यांना निधी कमी पडू देणार नाही, त्यांच्याकडनं कुठेही काम कमी होणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये राहील याची मी त्या ठिकाणी गॅरंटी देतो. आपण ज्या पद्धतीने विधानसभेची जबाबदारी एक आमदार म्हणून माझ्यावर टाकलेली जबाबदारी, पुढचे 4 वर्ष तुमचं काम करण्याची जबाबदारी माझी आहे. 1 वर्ष जरी पूर्ण झालेलं असेल, पुढचे 4 वर्ष अजून माझ्या कामाची बाकी. आणि त्याच पद्धतीने आपण सर्वांनी हे दोन्ही उमेदवार नगरसेवक पदाचे असतील आणि आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना भरभरून मतदान करा आणि त्यांना निवडून आणा, त्यांना संधी द्या. निश्चितपणाने त्यांच्याकडनं काम करून घेण्याची जबाबदारी पूर्णपणे माझी राहील. कारण याच्यानंतर निवडणूक विधानसभेची होणार आहे. पुढच्या 4 वर्षानंतर तुम्ही मला जाब विचारू शकता, पहिले बोलत होता काय झालं कामाचं, विचारू शकता का नाही? तेव्हा त्या पद्धतीने आपण बिनधास्तपणे माझ्यावर जबाबदारी टाकून द्या. हे दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार असतील, नगराध्यक्ष काकाजी कोयटे यांच्याकडनं काम करून घेण्याची जबाबदारी माझी राहील. आणि काकांच्या बद्दल सांगायची तुम्हाला गरज नाही. एक असं व्यक्तिमत्व आहे, कोपरगाव शहरामध्ये वाढलेलं आहे. समता पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये काम आहे. 22,000 त्यांच्याकडे ठेवीदार आहे कोपरगाव शहरातले. त्या 22,000 ठेवीदारांचे 400 कोटी रुपये त्या समता पतसंस्थेमध्ये. किती ठेवीदार आहे समतेचे इथं? कोणी आहे का समताचं? आपण तुम्हाला पैसे नाही विचारणार किती, फक्त आहे का नाही तेवढं सांगा.
तुम्हाला नाही त्याची काळजी. माझ्या खात्यामध्ये किती पैसे हे विचारलं, लोक माझ्या मागे लागतील, मला पैसे द्या. त्याची चिंता करू नका. आपले पैसे समतामध्ये सुरक्षित आहे. कोणी आपल्या पैशाला त्या ठिकाणी काही करणार नाही. परंतु 22,000 ठेवीदार आपल्या समता पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांच्या ठेवी त्या ठिकाणी आहे. सामाजिक काम असेल त्यांच्या परिसरामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये ज्यावेळेस ते काम करत होते, त्यांनी अनेक लोकांना दिलासा देण्याचं काम केलं. कोविडच्या काळामध्ये जेवण पुरवण्याचं काम असेल, कोणाला औषधं पाहिजे असतील औषधं मिळवून देण्याचं काम असेल, हे सर्व काम त्यांचं सातत्याने चालू आहे. त्यांना कुठली निवडणूक लढायची नव्हती. मी त्यांच्या मागे लागलं. तुमचा एवढा वर्षाचा अनुभव आहे, तो कोपरगाव शहरासाठी आपण त्याचा वापर केला पाहिजे. कोपरगाव शहर आपल्याला अजून स्वच्छ, अजून सुंदर त्या ठिकाणी करायचे, अजून विकसित करायचे. ते पाणी, रस्ते, गटारी या मूलभूत गोष्टी याच्यासाठी तुम्हाला मांडायची गरज पडली नाही पाहिजे. याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं. महिलांचा रोजगार असेल, युवकांसाठी रोजगार असेल, आपल्याला या ठिकाणी MIDC आणायचे, MIDC मध्ये नवीन उद्योग आणायचे, जेणेकरून आपल्या प्रपंचाला त्या ठिकाणी हातभार लागेल, मुलांना रोजगार या ठिकाणी मिळेल. हे सर्व कामं आपल्याला करायची. परंतु आतापर्यंत विचार केला, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष जवळपास पूर्ण होणार आहे. आपण समोरच्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबामध्ये 40 वर्ष सत्ता दिलेली, 40 वर्ष त्यांना आमदार केले. मला फक्त 5च वर्ष केले. परंतु आपल्या 5 वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न कमी केला का नाही? त्याच पद्धतीने पुढे मला काम करायचे आणि माझी प्रवृत्ती नाही त्या काम तसेच टांगून ठेवायचे, त्याच्यावर राजकारण करायचं. माझी प्रवृत्ती आहे काम सोडवायची, काम करायची, तुमच्या अडचणी कमी करायच्या. हे काम संपल्यानंतर काही काम नाही संपणार आहे. पुढे भरपूर काम आहे, ते काम आपल्याला करायची. आपले शहर आपल्याला जिल्ह्यामध्ये 1 नंबर करायचे, राज्यामध्ये 1 नंबर करायचे. यासाठी माझं काम त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, येत्या 2 तारखेला काय लोक पोरांना पार्ट्या करायला घेऊन जाणार आहे, त्या पार्ट्या तात्पुरती राहणार आहे. तुम्हाला काहीतरी चुकीचं भूलथापा देणार आहे, त्या तात्पुरती राहणार आहे. कामं जे करायचे आहे ते परमनंट त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये राहणार. आपणही त्या ठिकाणी थोडासा विचार केला पाहिजे. तात्पुरती व्यक्तिगत लाभ महत्वाचा आहे, ठीक आहे, महत्वाचे पैसे कोणाला नकोय. मला कोणी म्हटलं हे 5,000 रुपये 10,000 रुपये द्या बघा, काही पैसे कोणाला नको असतात, पण याचा किती आपल्याला उपयोग होतो, किती दिवस ते पैसे टिकतात, हाही विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. कारण की पुढचं भविष्य हे कोपरगाव शहराचं आपल्याला जर चांगलं करायचं असेल, उज्ज्वल करायचं असेल, तर विचारपूर्वक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्हाचं बटन दाबावं, एवढी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना त्या सभेच्या निमित्ताने करतो.